नमस्कार सगळ्यांना. ज्याचे व्ह्यूज वाढत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, त्याच्यासोबतच वॉच टाईमसुद्धा वाढत नाही, त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण मला बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की बाकीच्या सेटिंग ज्या आहेत त्या YT स्टुडिओच्या त्या आम्हाला सांगा, जेणेकरून आमचे व्ह्यूज वाढतील, आमचे सबस्क्रायबर वाढतील किंवा आमचा वॉच टाईम वाढेल. व्ह्यूज वाढले म्हणजे ऑटोमॅटिकली आपला वॉच टाईम वाढत असतो, तो व्ह्यूज येणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्याला जर चॅनल ग्रो करायचं असेल, म्हणजे चॅनलला मोनेटाईज वगैरे करायचं असेल, तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर लागतात आणि त्याच्यासाठी सुद्धा ही सेटिंग महत्त्वाची आहे. आता काही वेळेस काय होतं की आपण एक व्हिडिओ अपलोड करतो आणि त्याचं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला व्ह्यूज यायला सुरुवात होते. मग आपण चेक कसं करायचं की हा व्हिडिओ व्हायरल होणार किंवा नाही? तर YT स्टुडिओमध्ये त्याची एक वेगळी सेटिंग आहे आणि ती सेटिंग म्हणजे तो इम्प्रेशन जो आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, ऑडियन्सला यूट्यूबने सजेस्ट केला पाहिजे. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, ही सेटिंग कुठं आहे तेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि YT स्टुडिओमध्ये बऱ्याच सेटिंग आहेत, त्याच्यापैकी काही सेटिंग मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमकं आपल्याला सेटिंग कुठं ऑन करायचे आहेत किंवा कोणते सेटिंग ऑफ करायचे आहेत, कुठल्या सेटिंगचा काय फायदा आपल्या चॅनलला होणार आहे ग्रो होण्यासाठी, हेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक छानशी कमेंट टाईप करायला विसरू नका. पण मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल. कारण जर व्हिडिओमध्ये स्किप केला तर बाकीच्या सेटिंग तुमच्या मिस होतील आणि तुम्हाला माहीत राहणार नाहीत. आणि बऱ्याच जणांच्या मला नंतर कमेंट येतात की ताई आमचं सेटिंग करून पण बाकीचे सबस्क्रायबर वाढले नाही किंवा व्ह्यूज वाढले नाही. तर तुम्ही मध्ये व्हिडिओ हा स्किप करता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आता सुरुवात करूया की नेमका त्या सेटिंग आहेत कुठल्या. ठीक आहे, चला तर मग आता साईडला मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप सेटिंग, त्या तुम्ही करायच्या आहेत. व्हिडिओ बिलकुल पण स्किप नाही करायचा, ठीक आहे ना. तर बघा, आता तुम्ही बघू शकता मी माझं YT स्टुडिओ जे आहे ते ओपन केलेलं आहे. आणि मागचा जो व्हिडिओ होता मी त्या व्हिडिओला बघा माझे 85,000 सबस्क्रायबर होते. तर आता तुम्ही बघू शकता माझे सबस्क्रायबर किती आहेत. आणि मी ते सेटिंग केल्या होत्या, पण बऱ्याच लोकांनी त्या निगेटिव्हली घेतल्या, बऱ्याच लोकांनी पॉझिटिव्हली घेतल्या. तर तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या चॅनल लोगोवर. तिथं तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस परत जनरेट होईल. त्याच्यामध्ये तुमच्या चॅनलचं नाव, कोण हँडल करते त्याचा ईमेल, आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय लिहिताय, ठीक आहे. आणि जर तुमचे एकापेक्षा 2 चॅनल असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चॅनलची लिंक देखील ॲड करू शकता. त्याच्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळ्या लिंकसुद्धा तिथं तुम्ही ॲड करू शकता. आता खाली तुम्हाला होम टॅब दिसत असेल. होम टॅबला गेल्यानंतर ह्या ज्या दोघं सेटिंग आहेत त्या तुम्हाला ऑन ठेवायच्या आहेत. या खूप महत्त्वाच्या सेटिंग आहेत. कारण होम टॅब, पहिली सेटिंगचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते की शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाईट अँड शोकेस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स. जर ही सेटिंग ऑन असली तर आपला जो कंटेंट असतो तो यूट्यूब काय करतो, होम टॅबला लोकांच्या म्हणजे ऑडियन्सच्या होम टॅबला सजेस्ट करत असतो. आणि जर ऑफ असला तर मग ते सजेस्ट होत नाही ऑडियन्सला. तर मग आपला व्हिडिओ काय होतो, व्हायरल होत नाही किंवा त्याला व्ह्यूज येत नाही. आणि आपण म्हणतो की काय नेमकं आपल्या व्हिडिओमध्ये कमी असेल. आता सेकंड ऑप्शन काय आहे, होम लेआउट. बघा तिथं खाली एक सेटिंग आहे, मोर सेटिंग म्हणून, तिथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल फॉर यू सेटिंग्समध्ये कंटेंट टाईप म्हणजे व्हिडिओज, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम, या तिघं सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायच्या आहेत. कारण तुम्ही एक जरी सेटिंग ऑफ ठेवली तर तुमचं ते व्हिडिओ जे आहे तो यूट्यूब ऑडियन्सला सजेस्ट करणार नाही. तर ही सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायची. आणि नेक्स्ट जी सेटिंग आहे रिसेन्सी ऑल कंटेंट म्हणून रेकमेंडेड, तर ती सेटिंग तुम्हाला नेहमी ऑनच ठेवायची आहे. कारण होतं काय, आपण जर ही सेटिंग ऑफ केली तर आपले जे मागचे व्हिडिओ आहेत बनवलेले ते ऑडियन्सला दिसणार नाहीत, ते आपल्या सबस्क्रायबरला दिसणार नाहीत. आणि खालचा जो आहे रिसेंट कंटेंट ओनली, खालचा ऑप्शन जर आपण ऑन केला तर तिथं आहे की तुम्हाला म्हणजे लेटेस्ट म्हणजे आजचा व्हिडिओ, कालचा व्हिडिओ, बस एवढे 2-3 व्हिडिओज रिसेंटली जे आपण अपलोड केलेले आहेत यूट्यूबला, तेच व्हिडिओ तुमचे यूट्यूबला दिसणार आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचे, या 4ही सेटिंग तुम्हाला ऑन करून ठेवायच्या आहेत. आता आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत एकदा तुम्हाला आपल्या लोगोवर क्लिक करून घ्यायचं आहे. लोगोवर क्लिक केल्यानंतर सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मी सांगते. अकाउंट, पुट
पुश नोटिफिकेशन्स म्हणून ऑप्शन येतं. तर पुश नोटिफिकेशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये कमेंट्स, ॲनालिटिक्स, अचिव्हमेंट्स, पॉलिसी, ऑन, अपडेट्स. तर या ज्या सेटिंग आहेत या सगळ्या सेटिंग तुम्हाला ऑन ठेवायच्या आहेत. या यूट्यूबच्या महत्त्वाच्या सेटिंग आहेत, कारण कमेंट्समध्ये आपण ऑल कमेंट्स म्हणजे एव्हरी कमेंट्स ज्या असतात, प्रत्येकाच्या कमेंट ज्या येतात त्या आपल्याला दिसत असतात. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जस्ट हायलाईट, ज्या इम्पॉर्टंट कमेंट असतात त्याच आपण रीड करू शकतो. नन म्हणजे टर्न ऑफ नोटिफिकेशन. जर तुम्ही कमेंटचं सेक्शन ऑफ केलं तर होतं तुमचं नुकसान काय, मी ते तुम्हाला सांगते. कमेंटचं सेक्शन जे आहे ते ऑफ केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात जे तुमचे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ते जर तुम्हाला कनेक्ट करायचा प्रयत्न करतील तर त्याच्याने होत नाही, कारण तुमचं कमेंटचं सेक्शन हे ऑफ असणार आहे आणि त्याच्यामुळे व्ह्यूअर्स हे तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघणार नाहीत, कारण तुम्ही त्यांच्या कमेंटला कधी रिप्लाय देणार नाहीत ना त्यांच्या कमेंट तुम्ही वाचू शकणार आहेत. तर नेहमी कमेंट सेक्शन हे ऑल ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे ॲनालिटिक्स, म्हणजे तुमच्या चॅनलमध्ये नेमकं काय आहे त्यांचं ॲनालिसिस तुम्हाला तिथं भेटणार आहे. जर तुम्ही ही सेटिंग ऑफ केली तर तुमचं नुकसान आहे, म्हणजे तुमच्या चॅनलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत. अचिव्हमेंट्स म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनल थ्रू काय काय अचीव केलं आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. पॉलिसीजमध्ये तुमचा कॉपीराईट जे इश्यू असतील, स्ट्राईक्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक होणार आहेत. आणि अर्नमध्ये वे टू अर्न ऑन यूट्यूब म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्निंगचे ऑप्शन ह्या ऑप्शनमध्ये दिसणार आहेत, की यूट्यूबमध्ये काय काय तुम्ही कशा प्रकारे ॲड्स थ्रू, ब्रँड थ्रू कशा प्रकारे कमवू शकतात, तर हे दिसणार आहे. आणि अपडेट्स म्हणजे कोणी कोलॅबरेशन किंवा यूट्यूबचं न्यू अपडेशन असेल तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करून घ्यायचं, मी या सगळ्या सेटिंग आता ऑफ करून घेते. नंतर तुम्हाला या सेटिंग 5 ते 10 मिनटं ऑफ ठेवायचे आहेत. 5 ते 10 मिनटानंतर यांना ऑन करून घ्यायचं आहे. याच्याने होतं काय, जे आपला यूट्यूबचा डेटा आहे तो रिफ्रेश होतो. तर ही गोष्ट झाली, ही नोटिफिकेशन झालं. नंतर चॅनलमध्ये बघा नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे ऑडियन्सचं. ठीक आहे, तर ऑडियन्स या ऑप्शनमध्ये तुम्ही जर व्हिडिओ जे आहे ते चिल्ड्रनसाठी बनवणार असाल किंवा चिल्ड्रन रिलेटेड असेल तर तुम्ही तिथं AS हे ऑप्शन चूज करायला पाहिजे. पण माझ्या व्हिडिओ हे चिल्ड्रन रिलेटेड नाहीत म्हणून मी नो ऑप्शन करत आहे, कारण बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे हा ऑप्शनसुद्धा सिलेक्ट केलेला नसतो. याच्यामुळे होतं काय, यूट्यूबला ती गोष्ट समजत नाही की हा चॅनल जे आहे हे किड्स रिलेटेड आहे की विदाऊट किड्स रिलेटेड. ठीक आहे ना. याच्याने काय होतं, ही सेटिंग जर आपण ऑन केली तर यूट्यूबला लगेच लक्षात येतं, यूट्यूबचा अल्गोरिदम लगेच कॅच करतो ह्या गोष्टी की नाही, हा जे चॅनल आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हे चिल्ड्रनसाठी नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नेक्स्ट ऑप्शन आहे कंट्री ऑफ रेसिडेंट, म्हणजे बघा आता तुम्ही ज्या देशामध्ये राहत असाल त्या देश तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि मी मोस्ट ऑफ व्हिडिओ जे आहे माझे ते मराठीत बनवत आहे म्हणून मी हा इंडिया इथं सिलेक्ट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला कंट्री देखील व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. आता नेक्स्ट जे आहे ते आहे क्लिप्स कंटेंटमध्ये क्लिप्स म्हणजे होतं काय येतं बघा, कंटेंटची क्लिप्सची बऱ्याच लोकांची सेटिंग ही ऑफ असते, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की आपले व्हिडिओ कोणी क्लिप वगैरे करायला नको किंवा रिजनरेट करायला नको. पण ही जी सेटिंग आहे ती ऑन ठेवायची नेहमी, कारण ही सेटिंग खूप महत्त्वाची असते. एखादा सपोज याचा फायदा काय माहिती तुम्हाला सांगते, की तुमचा व्हिडिओ एखाद्याला आवडला, त्याने तो व्हिडिओ ट्रिम करून क्लिप करून टाकला त्याच्या याला किंवा व्हिडिओला यूट्यूबला टाकला, तर याच्याने तुम्ही म्हणजे व्हायरल होता, तुमचा व्हिडिओ जो होतो तो व्हायरल होतो. आणि मग लोक काय म्हणतात, एवढी छोटी क्लिप आहे, अजून काही इंटरेस्टिंग असेल म्हणून तुम्हाला लोक सर्च करतात आणि मग त्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं चॅनल जे असतं ते ग्रो होत असतं. त्याच्यामुळे हा जो कंटेंट आहे क्लिप्स म्हणून तो नेहमी ऑन ठेवायचा. ठीक आहे ना. तर नेक्स्ट आहे, मी तुम्हाला नेक्स्ट सेटिंग सांगते. तर इतके सेटिंग तुम्हाला करून घ्यायचे आहेत प्रॉपरली. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच लोकांच्या मला कमेंट होत्या की तुम्ही म्हणजे आपण ऑडियन्सचा जो डेटा आहे की ऑडियन्स कोणत्या टायमाला ॲक्टिव्ह असतं वगैरे, तर त्या गोष्टी पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे ना. तर बघा या ठिकाणी माझा जो लेटेस्ट कंटेंट होता त्याला लास्ट 28 डेजचा माझा हा रिकॅप आहे. मतलब मला 70,000.8K व्ह्यूज आलेले आहेत. त्याच्यानंतर वॉच टाईम हा तुम्ही बघू शकता 1.9Kचा वॉच टाईम हा मला मिळालेला आहे.
ॲनालिटिक्समध्ये ओव्हरव्ह्यूमध्ये दाखवलेलं आहे. तर माझ्या एका व्हिडिओने मला तुम्हाला सांगते 1000 सबस्क्रायबरच्या जवळपास मला भेटलेला आहे. मी तो व्हिडिओ तुम्हाला सांगते आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देते, तर तुम्ही बघू शकता. आता हा जो व्हिडिओ आहे माझा, यामध्ये मी चेक केलेला आहे की बघा या ठिकाणी मला बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले आहेत आणि या ठिकाणी माझा वॉच टाईम तुम्ही बघू शकता 971 तास. हा एवढा वॉच टाईम मला भेटलेला आहे. तो किती दिवसामध्ये मी ते पण तुम्हाला सांगते. 20 फेब्रुवारीला मी हा व्हिडिओ अपलोड केला होता, ठीक आहे ना. तर 20 फेब्रुवारीला हा व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यामध्ये मला 20 फेब्रुवारी म्हणजे आता तुमचे झालेले आहेत बऱ्यापैकी 20 दिवस झाले असतील, ठीक आहे ना. तर 20 दिवसात मला 971 वॉच टाईम हा एवढा डेटा भेटलेला आहे. तर सबस्क्रायबर पण दाखवते. माझे सबस्क्रायबर बघा 634 सबस्क्रायबर मला या व्हिडिओ थ्रू, फक्त एका व्हिडिओ थ्रू भेटलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता की आमचे सबस्क्रायबर वाढत नाही, तर त्यासाठी मी म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देत होती फक्त, ठीक आहे ना. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा नेमका जो डेटा आहे तो किंवा तुमचा ऑडियन्स जो आहे तो कुठल्या वेळेला ॲक्टिव्ह असतं, ठीक आहे ना. बघा या ठिकाणी सगळा डेटा हा असतो तुमचा. आता मी ऑडियन्समध्ये तुम्हाला दाखवते. तर ऑडियन्समध्ये बघा खाली यायचं आहे तुम्हाला आणि ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर. आता या ठिकाणी बघा न्यू व्ह्यूवर्स, म्हणजे फर्स्ट जो ऑप्शन आहे माझा न्यू व्ह्यूवर्स, पूर्ण डार्क जो ब्ल्यू आहे एवढे म्हणजे 96.6 माझे न्यू व्ह्यूवर्स आहेत. कॅज्युअल व्ह्यूवर्स म्हणजे 3.3 जे कॅज्युअल आहेत आणि रेग्युलर व्ह्यूवर्स जे बघणार आहेत ते 0.1. म्हणजे नवीन जे वॉच सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन जे ऑडियन्स आहे माझी ती खूप जास्त मोठी आहे, ठीक आहे ना. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट तुम्हाला दाखवते व्हॅन युअर व्ह्यूवर्स आर ऑन यूट्यूब. आता मी व्हिडिओचा टायमिंग जो आहे माझा, मी कधी अपलोड करते, तर हा बघा व्हिडिओचा टायमिंग या ठिकाणी बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डिटेल दाखवलं आहे की तुमचा व्हिडिओ हा कुठल्या वेळेस अपलोड केला गेला पाहिजे किंवा तुमची ऑडियन्स जी आहे चॅनलची ती कधी ॲक्टिव्ह असते. तर या ठिकाणी बघा 11:59 म्हणजे 12 वाजलेला माझ्या एकही ऑडियन्स त्यावेळेस ॲक्टिव्ह नसतो. आता बघा तुम्हाला डे वाईज पण दिले, म्हणजे संडेला कुठल्या वेळेला, मंडेला, ट्यूजडेला, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे 7 डेजचं तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन इथं दिलेलं आहे. आता बघा इथं 6 वाजता माझी ऑडियन्स थोडीफार असते, 7ला, 8ला, 9ला सकाळी थोडीफार ऑडियन्स असते, ठीक आहे ना. मग 12 नंतर माझी जी ऑडियन्स आहे ती ग्रो होते, म्हणजे 12 नंतर माझी ऑडियन्स ॲक्टिव्ह होते. मग 12 नंतर आता संडेला बघा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे हा जो डेटा आहे हा तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. मी पण काय करते, ऑडियन्स बघते, माझा व्हिडिओ बघते आणि तेव्हाच मी हा जो माझा व्हिडिओ तो अपलोड करते, जेणेकरून तो व्हायरल व्हावा आणि जेणेकरून माझ्या ऑडियन्सने तो व्हिडिओ बघितला पाहिजे. तर ही गोष्ट असते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, ठीक आहे ना. तर ह्या ज्या बेसिक सेटिंग होत्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते की बघा व्हॉट युअर ऑडियन्स वॉचेस. आता माझा ऑडियन्स जे आहे ते कोणाचे व्हिडिओ बघतात, तर हे बघा इथं चॅनलचं नाव दिलेलं आहे. तर या प्रकारचे जे आहेत माझे ऑडियन्स या प्रकारचे चॅनलला व्हिजिट करतात, ठीक आहे ना. तर हे तुम्ही बघू शकता, म्हणजे सगळं काही आपल्याला एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर आपण ह्या गोष्टी बघत नाही आणि मी ज्या बेसिक सेटिंग सांगितल्या त्या तुम्ही ऑन करा. नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा जो आहे तो फायदा होणार आहे. तर या प्रकारे जर तुम्ही सेटिंग केल्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे सेटिंग करून तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करू शकता आणि तुम्ही जे आहे यूट्यूब थ्रू पैसे कमवू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन हा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं